नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवर हार्दिक स्वागत मंडळी. व्हेरी गुड मॉर्निंग. आणि गुड मॉर्निंग. आणि आम्ही इतके सजून धजून कुठे चालले आहात ना तू? तर आज आहे दिवाळी पार्टी. इथे आता वीकेंडला सुरुवात झाली आहे. सॅटरडे आहे, ॲक्च्युली फ्रायडेला सुरुवात होते. काल होम मिनिस्टर होतं आणि त्यानंतर सो काल होम मिनिस्टर होतं. इतकी धमाल आली. आणि आज आहे दिवाळी पार्टी. आमचा एक ग्रुप आहे, तुम्ही जसं बघितलं की फूड ग्रुप आहे जो आम्ही मिळून दर महिन्याला वगैरे असं वेगवेगळं क्युझिन बनवतो. जसं की आपली चुलीवरची पार्टी तुम्ही बघितलीच होती. तेच आज आम्ही दिवाळी सेलिब्रेट करणार आहोत. तर आता निघालं. हां, आणि आहानाला घालायची होती साडी. जशी मी साडी घालते तशीच तिला घालायची असते. आणि ही बघा इथे आहाना, हे बघ मम्मी बघ. आणि हा व्लॉग मी आपल्या नवीन कॅमेरामधून शूट करते, जो मला दिवाळी गिफ्ट म्हणून ऋषीने दिलं होतं मला सरप्राईज. त्यातून शूट करते. आणि इतकं ऑसम आहे, इतकं इझी आहे हँडल करायला. हा, तुला पण सरप्राईज दिलं होतं. काय दिलं होतं तुला सरप्राईज? हा, कृषी दिलं होतं तिला, बरोबर. ओके, सो आता आम्ही निघतोय आणि भेटूया तिथे. पहिला सेलिब्रिटी काय बात. टोपी काय घालून फोटो काढला? टोपी घे, टोपी. हे टोपी किती काय करते? हे ऍक्च्युअली ऍडजस्ट करू नका, तसं नाही. हे मस्त आहे, मस्त आहे. आय ड्रीम ऑफ एकदा हॅपी दिवाळी बोला ना. प्रतिभाने इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आणि हा बाहेर टेंट लावलेला आहे. आणि आता अप्रतिम दिवाळी सेलिब्रेशन आहे. हो, आणि इतकी थंडी आहे. किती टेम्परेचर आहे आता? अराउंड 59-56 वगैरे आहे. हा, म्हणजे तरी पण मला वाटतं की 10 वगैरे असेल, 10 डिग्री असेल इतक्या थंडीमध्ये. आणि म्हणून आम्ही ते शेकोटी केली आहे, कारण की मच नीडेड. आणि ह्यांना फोटो हॅपी दिवाळी. महाराष्ट्राची हास्य जत्रा बघता की ना तुम्ही? त्यात एक पार्ट आहे, त्यात सगळं म्युझिक येतं, ते स्वतः त्या नाटक. इकडे मस्त फराळ ठेवलेला आहे. भारी होतं. तुम्ही सगळं हे करता ना नंतर. जो माल संपलाय म्हणजे तो चांगला आहे. इकडे ही तरी आहे शेवभाजीची. इकडे पाव कापायचं काम चालू आहे. इकडे आहे शेव, सलाड, रायता, लिंबू. आणि इकडे आहे आंध्रा चिकन करी. आणि इकडे नेहा काय करायला लागली आहे? नेहा जीरा राईस करते आहे. जीरा राईस चालू आहे इकडे. इकडे तृप्ती चहा बनवते आणि नेत्रा कॉफी बनवते. मी बनवली अर्धी. आहानाला सुसूला आली म्हणून मी आहानाला सुसूला घेऊन गेली. आम्ही त्याच्यामध्ये केवढं ऍडिशन केलं आणि सबट्रॅक्शन झालं त्याच्यामध्ये. दिसत आहे ते मला कॉफी मध्ये. हो, कलर पण धोत्राला काय
तुझ्या घरी जाऊन ट्रोल हे आवाज दे ना. त्याला बोलू द्या. पार्टी चेंज करा. जे पार्टी आहे आता ते त्याचं आपण करंट सिनारीवरून जाऊया. सर्व मेन्स ग्रुपचे सर्व जमलेले सभासद आणि आपले कार्यसंचालक कोण त्यांचा मान राखून मला शब्द तुम्ही विचार करा काय बोलायचं सांगा. पुढच्या वर्षी बोलेल तो. शब्दिक भडीमार करून जे काय कार्यसंचालक त्यांच्या हे पहिलं तर तुम्ही सर्व वेळ काढून ते आलात. आपल्या साळव्यांच्या निमित्त म्हणजे त्यांच्या बाजूने मी त्यांच्या सर्वांचा काय बोलतो त्याला स्वागत आणि सत्कार तर करत नाही. आभार मानतो. अरे हा येऊन त्यांचा भार तुम्ही कमी केला. हा विनोदी आहे. तुम्ही फक्त विनोदी जास्त तुम्ही त्याच्यात खोलून राहू नका. त्याच्यात जास्त अर्थ काढू नका. म्हणजे माझ्या विनोदाची उंची बघू नका, खोली गाठा असं तुला. आई शपथ माझ्यावर गेलं. डायलॉग मराठी शाळेचा विद्यार्थी एवढं कौतुकास्पद आहे की साळवेनी एवढा मनावर घेतला आणि स्वतः हे सर्व तंबू वगैरे सर्व त्यांनी उभा केला. भर थंडीचे आणि भरपूर तयारी केली. पण हे सर्व दिसतंय आपल्या रंगबिरंगी फुलं आहेत. हे सर्व छान छान पब्लिक आहेत. चांगला जेवण फराळ काही जणांनी बनवलंय, काही जणांनी मागवलंय. ते तरी डझंट मॅटर. पण टेस्टदार आहे. भावना चांगले होते. सहभागी झाले त्याबद्दल मला जास्त तयारी न केल्यामुळे थोडंफार कमी पडते. माझे शब्द कमी पडतात. शब्द कमी पडतात पण भावना समजून घ्या. थोडा काही टेक्निकल अडचणी आहेत ते. व्हेरी गुड इव्हनिंग. 4 वाजले तिथून येता आणि भरपूर मजा आली. म्हणजे जेव्हा सगळे भेटतो तेव्हा फक्त खाणं पिणं नाही, पण गप्पा टप्पा आणि काय म्हणतात की जो पूर्ण वीकडेचा जो स्ट्रेस असतो तो सगळा कमी करायचं. म्हणजे सगळे भेटले तर फक्त खाणं पिणं नाही, पण त्यासोबतच गप्पा असतात, मजा असते, धमाल असतात. आणि आहानासुद्धा एन्जॉय करते ह्या सगळ्या गोष्टी. कारण की इथे खूप गरजेचं आहे लोकांमध्ये काय म्हणतात की लोक असणं. त्यामुळे मुलांनासुद्धा सवय होते. आणि आता जाणार आहोत आम्ही दुसऱ्या इव्हेंटला. आमच्याच फ्रेंडने इन्व्हाइट केलं आहे. तिच्याकडे सुद्धा दिवाळी पार्टी आहे. मजा येणार आहे. आणि आम्ही सगळे आता भेटलो होतो ते आम्ही आता परत भेटू. तर तिच्याकडे 7 वाजता आहे. आता आराम केला. आहाना आणि ऋषीवरती झोपलेले आहेत. तर आता आहानासाठी काहीतरी बनवते आणि ऋषीसाठी चहा ठेवते. मला आता झोप नाही लागली कारण की आता मी डायरेक्ट रात्री झोपणार आहे. बट एकंदरीत मजा आली. सो व्हेरी गुड मॉर्निंग. आणि काल तुम्ही बघितलं की आम्ही दिवाळी पार्टी केली. त्यानंतर संध्याकाळी घरी आलो आणि दुसरा एक इव्हेंट अटेंड केला. आणि आत्ता निघालो आहेत आम्ही. आज आहे आमच्या दिवाळी डान्स जो होणार आहे, दिवाळीचा इथे इव्हेंट जो होणार आहे मराठी मंडळाचा, त्याची आज स्टेज रिहर्सल आहे. आणि इथून ही मागून काहीतरी बोलत आहे. काय बोलते तू? सी मोबाईल. हा तुझा मोबाईल आहे?
हो मस्त ग. आणले. ओके, सो त्याच्यासाठी आम्ही निघालेलो आहोत आणि नेक्स्ट वीक परफॉर्मन्स आहे आणि नेक्स्ट वीक आहानाचा बड्डेसुद्धा आहे. सो असे लागोपाठ इव्हेंट चालू आहेत आणि एका साईडला आहानाच्या बड्डेची तयारीसुद्धा चालू आहे. ग्रॉसरी म्हणा, तिचे रिटर्न गिफ्ट्स आणि हे सगळं चालू आहे. आणि आज वेदर बघा, आज पाऊस पडतोय. ॲक्च्युली आता खूप अशी थंडी पाहिजे पण इतकी अशी थंडी आज नाही आहे म्हणजे. आणि सकाळपासून पाऊस लागला आहे खूप असं. 16 मिनिटात पोचायला आपल्याला. आणि आपल्या नवीन कॅमेरामध्ये इतकं इझी वाटतंय म्हणजे की हॉरिझॉन्टल करू शकतो, वर्टिकल रील्स करू शकतो. इतकं मस्त, एकदम इझी कॅमेरा आहे, इझी टू हँडल. सो हा ऑडिटोरियम आहे इतका मोठा. चाललेलो आहोत, प्रॅक्टिस झाली आमची, स्टेज रिहर्सल झाली आणि आता आम्ही चाललेलो आहोत इंडियन स्टोअरला कारण की सामान घ्यायचं आहे. गुरुवारी आहानाचा बड्डे पार्टी आहे. सो त्याच्यासाठी सगळी तयारी वगैरे चालू आहे. सो ते सगळं डेकोरेशन करणार. ओके, सो तेच डेकोरेशन आणि त्याच तयारीची सुरुवात आता करायची आहे. त्याच्यामुळे आम्ही सामान वगैरे घ्यायला चाललो होतो इंडियन स्टोअरला. ऑलरेडी काही सामान आणून ठेवलेलं आहे, काही सामान आणायचं आहे आणि मोस्टली जे पॅक्डवालं असतं ते आता आणणार. मग बाकी फ्रेश गोष्टी म्हणजे भाज्या वगैरे ते मी उद्या किंवा परवा घेऊन येईल कारण की सुरुवात मित्रा मंगळवारपासून करणार आहे. आज रविवार आहे. सो आता आम्ही जातो इंडियन स्टोअरला आणि फटाफट तिकडे शॉपिंग करतो. आहाना एक्साइटेड आहे तिच्या बर्थडेसाठी. आहाना, आर यू एक्साइटेड? डान्स आवडला का आहाना लहान मुलींचे? आम्हाला पहिलाच स्लॉट होता आज, त्याच्यामुळे आमचं लवकर. आणि आहानाला इतकं डान्स क्रेज आहे की ती लहान मुलांचा डान्स बघत होती तिकडे एकदम आवडीने. तिला निघायचं नव्हतं ना आहाना. सो नेत्रा इकडे हॅपी दिवाळीची ग्रीटिंग्स लिहिते आहे आणि इकडे ऑलरेडी चॉकलेट्स पॅक झालेले आहेत, गिफ्टचे बॅग्स आणलेले आहेत. आता मला जायचं लेबल आणायला आणि मग आज आम्ही गिफ्ट पॅक, रिटर्न गिफ्ट जे आहेत ते सगळे द्यायचे आहेत. इकडे स्टोरी बुक्स पण आणलेले आहेत जे आम्ही देणार आहोत. स्टोरी बुक, दिया. आणि तिकडे गिफ्ट ऑलरेडी म्हणजे खूप पसारा झाला आमच्या घरात आता पूर्ण या सगळ्या गोष्टींमुळे. आता सध्या रिटर्न गिफ्टचं काम चालू आहे आणि ते म्हणजे असं की आम्हाला झोपली आहे. तिला आल्यावरती आम्ही ग्रॉसरी वगैरे केली आणि तिला आल्यावरती आम्ही झोपवलं कारण की चॉकलेट्स होते आणि हे सगळं. हे चॉकलेटचे बॅग्स आहेत. तिने करूनच नसतं दिलं. म्हटलं की तिला पहिलं झोपवूया आणि मग हे करायला घेऊया. हे सगळं ग्रीटिंगवरती हॅपी दिवाळी फ्रॉम गाबर्ड्स असं मी सगळं लिहायला लागली आहे. आता बोल. लिंबू चालत चालत फिरून आले ते. सो हे आहानाचं गिफ्ट आलेलं आहे आणि ही आहानाची बॅग आहे. आहानाच्या मामाने तिला गिफ्ट पाठवलेलं आहे. ओ माय गॉड. ओ माय बॅग. मी पण बॅग दिल्या. हे बघ बॅग तुझी. तुझं रेनबो आहे आणि इकडे पण आहाना हा बघ रेनबो आहे. इथे पण रेनबो आहे. आवडली तुला बॅग? हो, हे बघ दोन्ही पण बॅग आहे. असं पकडून करायचं. असं ठेवायचं. हाय 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 करत हाय. हाय करत आले हाय. येऊ त्याच्यात छोटी बॅग आहे आहाना अजून. छोटी आहे. थांब 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 थांब.
हे बघ, ह्याच्यात अजून एक छोटी बॅग आहे. I think this for हे बघ, हे बघ, छोटी बॅग.